लोकांसाठी तू उभं राहणं, निवडून येणं लय गरजेचं आहे आता. सकाळी नाही वाघमारे, तुम्ही तात्यासाहेबांना माझं नावच नाही सुचवायला पाहिजे होतं. तुम्ही ही आयडियाच नाही द्यायला पाहिजे होती वाघमारे. अहो कारण ही अशी भांडणं माझ्या घरात अपेक्षितच नाही आहेत मला. अहो राजकारण मला आवडतं, पण ते घरापर्यंत आलेलं नाही. वाघमारे, मला ना फक्त लोकांची प्रामाणिकपणे सेवा करण्यात इंटरेस्ट आहे. बाकी माझ्या हातात सत्ता असो वा नसो मला काहीच फरक पडत नाही. आणि राजकारणामुळे जर घरात रोज अशी वादावाद होणार असेल ना, तर नकोच मला ते राजकारण. आणि हे सगळं तुमच्यावर येणार असेल तर मग अजिबातच नको. सत्या, हे बघ, तुला पण माहित आहे मम्मी साहेबांना मुकादम जड जाणार. आणि मम्मी साहेबांना निवडून आणायचं असेल तर त्याची मतं कुणीतरी खाणं गरजेचं आहे. पण आता बास झालं वाघमारे, खरंच बास झालं. हे बघा, तुमचा हेतू चांगला होता हे मला मान्य आहे. त्यामुळे आतापर्यंत जे काय झालं ना ते आपण सगळे विसरून जाऊ. त्याच्याबद्दल काहीच विचार करायला नको. पण प्लीज आता एक काम करा, तुम्ही ना या निवडणुकीच्या विषयापासून जरा लांबच राहा. सत्या, अरे माझा वाघमारे, प्लीज वाघमारे, हे बघा, मी हात जोडून तुम्हाला रिक्वेस्ट करतोय. हो, किती अडचणींनंतर आपलं लग्न झालं आणि आता कुठं मम्मीने आपलं लग्न मान्य केलं. आणि आता ह्या सगळ्यात जर ती तुम्हाला जबाबदार धरणार असेल ना, तर ते मला सहन नाही होणार. त्यामुळे वाघमारे, मी तुम्हाला प्लीज रिक्वेस्ट करतो, तुम्ही या सगळ्यात पडू नका. ठीक आहे, मी शब्द देते तुला, निवडणुकीच्या प्रचारापासून लांब रे. जनता पक्षाचे आमदार माननीय तात्यासाहेब मोहिते यांचे खंद्य कार्यकर्ते सत्यजित सुर्वे निवडणुकीचा अर्ज माघारी घेण्यासाठी पोहोचलेले सत्यजित सुर्वे यांनी अचानक आपला निर्णय बदललेला आहे आणि ते निवडणूक लढणार असल्याची माहिती स्पष्ट झाली. आता अख्ख्या साताऱ्याचे लक्ष निवडणुकीकडे लागून आहे.